नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, ॲज अ माइंड हीलर आणि लाईफ गाईड कोच असो तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही एक गोष्ट या जगाकडून किंवा समाजाकडून मार्क केली आहेत का? जगात फक्त काही लोकांनाच सतत रिस्पेक्ट मिळत असतो, मान दिला जातो, आणि काही लोकांना मात्र फक्त सिंपथी, सहानुभूती. काही लोकांची किंमत ही त्यांच्या अनुपस्थितीत कळते, तर काहींना मात्र समोर दिसत असताना सुद्धा दुर्लक्षित किंवा अक्षरशः निग्लेक्ट केलं जातं. आता तुम्हाला असं वाटेल की याचं कारण त्यांच्याकडे असलेला पैसा, त्यांच्या ओळखी किंवा त्यांचं नशीब. अर्थात ह्या गोष्टी त्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेतच. म्हणजेच ओळख पाळख असेल तरच तुम्ही एकमेकांना हाय हॅलो करता, किंवा नशिबाचा भाग असेल तरच तुम्हाला त्याच्या साथीने मान सन्मान, पदप्रतिष्ठा ही प्राप्त होते. आणि आजकाल तर पैसासुद्धा कमी जास्त असणाऱ्यावर लोकांशी दुरावा किंवा जवळीक ही साधली जाते. पण या सगळ्या काळानुरूप किंवा परिस्थितीनुसार कमी जास्त होणाऱ्या गोष्टी आहेत. याचा जो बेस आहे किंवा कॉन्स्टंट राहणारी गोष्ट जी तुमच्यामध्ये असायला हवी, ती मात्र तुम्हाला तुमच्या बाबतीत असणं इथे जास्त मॅटर करतं. ती गोष्ट म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, तुमचा स्वाभिमान. ज्योतिषशास्त्रानुसार किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर तिथे कर्माला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. हे मी तुम्हाला मागील काही माझ्या व्हिडिओजमधून मीन्स रिगार्डिंग टू प्रारब्ध अँड ऑल त्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे. पण हे जे कर्म आहे ते ज्या बेसवर आधारित आहे, त्याचा जो मूळ पाया आहे, म्हणजेच कोणतंही कर्म करण्याआधी त्याचा विचार कुठे येतो तर तो तुमच्या मनात. सो त्या मनावर चांगले संस्कार होणं, त्याची नीव भक्कम असणं हे गरजेचं असतं. आणि जर आपलं मन खंबीर असेल तर समोर येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद आपल्यात येते. म्हणून ते मजबूत करा, त्याचा मान राखा, म्हणजेच इथे सेल्फ रिस्पेक्ट ठेवा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आजची सर्वात मोठी शोकांतिका ही गरिबी नाहीच आहे. कारण पैसा हा चांगल्या वाईट कोणत्याही मार्गाने हा कमवता हा येतोच. पण त्या मार्गावरून चालत जात असताना तुम्ही तुमची स्वतःची किंमत गरजेसाठी किती विसरून जाऊन किती लाचार होताय, यावर तुमचं खरं आत्मसुख किंवा खरा आनंद हा अवलंबून असतो. जर तुम्हाला या जगाकडून खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट हवा असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मला सांगा, शारीरिक सुख किंवा चांगलं आरोग्य जर आपल्याला हवं असेल तर आपण कुठे जातो? जिमला जातो, व्यायाम करतो, योगा करतो. पण ह्या कामातील ताण तणाव, त्रास, मानसिक थकवा हा जो तुम्ही अनुभवत आहात, त्याचं काय? मनाच्या फिटनेसचं काय? जे की या सगळ्या बाहेरच्या भौतिक सुखाच्या गोष्टी ह्या ॲक्च्युली त्या मनाच्या फिटनेसवर तर अवलंबून असतात. सो आज आपण इथे माइंड हिलिंगच्या म्हणजेच मनाच्या फिटनेससाठी उपयुक्त असा असलेला आपला नेचर किंवा एक दृष्टिकोन इथे पाहणार आहोत. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकालाच कधी ना कधी कोणाची ना कोणाची तरी कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये का होईना पण गरज ही लागतेच. पण इथे गरज की लाचारी हा मोठा प्रश्न आहे. या दोघांमध्येही खूप मोठा फरक असतो. गरज पडली म्हणून मदत मागणं हे चुकीचं नाही, पण ती गरज तुम्ही त्या कामाप्रती तुमचे सगळ्या प्रतीचे एफर्ट्स लावूनही जर तुम्हाला समोरच्याची मदत लागत असेल तर गोष्ट वेगळी, तर ठीक आहे. पण स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणं ही जर सवय आयुष्यभरासाठी लागली ना, तर तो माणूस स्वतःच्या नजरेतच छोटा होतो. आजकालच्या तरुणांमध्ये एक गोष्ट मला इथे दिसून येते की त्यांना सक्सेस हवा असतो, रिस्पेक्ट हवा असतो, पैसा हवा असतो, पण सगळं काही शॉर्टकटनेच. स्किल डेव्हलप करण्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती घ्यायचा कंटाळा. लर्निंग जर लेंदी प्रोसेसचा असेल तर तिथे जायचं नाही, कम्फर्ट झोन सोडायचा नाही, आणि म्हणूनच मग ते शॉर्टकट शोधण्याच्या मागे लागतात. आई वडिलांचा सपोर्ट, भावंडांची ओळख किंवा मित्रपरिवारातला वशिला, ह्यातून कधीतरी आपल्याला संधी मिळेल, आपण कधीतरी पुढे जाऊच, कोणीतरी यातलं काहीतरी आपल्यासाठी नेहमी करेल, असं सतत त्यांना वाटत असतं. पण सत्य खूप वेगळं आहे. इथे प्रत्येक जण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्ट्रगलमध्ये ॲक्च्युली पुढे चाललेला आहे. जो स्वतःला मजबूत बनवतो ना, जग त्याला शोधतो, आणि जो सतत दुसऱ्यांचा आधार मागत फिरतो, जगाला तो ओझं वाटू लागतो. जो माणूस स्वतःच्या तत्वांवर, कष्टांवर ठाम असतो, त्याला कोणीच हलवू शकत नाही. एकदा का दुसऱ्यांच्या समोर हात पसरण्याची सवय लागली की माणसाचा कणाच मोडतो, आणि ज्याचा कणाच मोडलेला आहे तो उद्या ताठ मान करून जगासमोर कधीच चालू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की रिस्पेक्ट हा मागून कधीच मिळत नाही, तर तो कमवावा लागतो. आणि तो कमवण्यासाठीचा एक सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे, तुम्हाला माहिती आहे का, बिकम अ व्हॅल्युएबल पर्सन. स्वतःला इतकं सक्षम बनवा की या जगाला तुमची गरज लागली पाहिजे. कारण हे जग भावनांपेक्षा तुमच्या व्हॅल्यूला किंमत देतं. जर तुमच्याकडे नॉलेज असेल, चांगली स्किल असेल, चांगलं कॅरेक्टर असेल, चांगला कॉन्फिडन्स असेल, तर लोक आपोआपच तुमचा आदर करतील.
सगळ्यात पहिलं त्या गोष्टीची किंमत तुम्हाला स्वतःला असायला हवी. त्याबद्दलचा अभिमान हा तुम्हाला सुद्धा असायला हवा. इथे अभिमान म्हणते मी, गर्व नाही. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीकडे कोणतंही स्किल नाही, नॉलेज नाही. तो सतत प्रत्येक गोष्टीसाठी समोरच्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. आणि तेच एकीकडे दुसरी व्यक्ती जी सतत नवनवीन स्किल टेक्निक्स शिकत असते. त्या अनुषंगाने अनेक लोकांशी भेटून तिचं कम्युनिकेशन स्किल सुधारत असते, फायनान्शियल नॉलेज गेन करत असते. थोडक्यात काय मी म्हणेन, ती स्वतःला अपग्रेड करत राहते. तर जग ह्या दोघांपैकी कोणाला जास्त किंमत देईल? उत्तर अगदी स्पष्ट आहे. बदलत्या या काळानुसार, धावत्या जगाप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमच्यामध्ये सतत इम्प्रूव्हमेंट हे करून आणायचंच असतं, जर ह्या जगात तुम्हाला कायमचं टिकून राहायचं असेल तर. आणि तेही स्वतःच्या बलबुत्यावरच. हे सगळ्यात महत्त्वाचं. व्यवसाय असो किंवा कोणतंही कलेचं क्षेत्र म्हणा, माणसांनी ना असं ठरवलं पाहिजे की मी जे काही मिळवेन ते मी माझ्या स्वतःच्या गुणवत्तेवरच. वशिलेबाजीने आणि लाचारीने मिळवलेले ते यश हे त्या वाळूच्या किल्ल्याप्रमाणे असते, जे एका लाटेनेच कोसळून पडते. पण तेच कष्टाने रचलेले ते बुरुज काळाच्या ओघातही अभेद्य ठरतात. मित्रांनो, तुम्हाला तर ठाऊकच असेल, पण तरीसुद्धा इथे आठवण करून देते की हा आजचा काळ हा डिग्रीचा नाही, हा स्किलचा आहे. आजकाल लोक तुमची सर्टिफिकेट्स बघून कोणी इम्प्रेस होत नाही, तर ते तुमची कॅपेबिलिटी बघतात. तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता की नाही, तुम्ही एखाद्या गोष्टीत तुमचे काही पर्सनल काही स्पेशल एफर्ट्स टाकून तिथे व्हॅल्यू क्रिएट करता की नाही, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहात का, हे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, स्वतःला कालपेक्षा जास्त चांगलं बनवता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकता, तेव्हा तुमच्यामध्ये आपसुकच मनामध्ये एक ताकद निर्माण होऊ लागते. आणि ती ताकद म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट, तुमचा स्वाभिमान. लक्षात ठेवा, जग रडणाऱ्याला मदत करेल कदाचित, पण रिस्पेक्ट फक्त त्याच व्यक्तीला देईल जी व्यक्ती तिच्या वाईट प्रसंगातून मात करून पुढे आलेली असते. जग कौतुक किंवा टाळ्या फक्त त्याच लोकांसाठी वाजवतं ज्या लोकांनी स्वतःची किंमत ओळखून ती जगासमोर मांडलेली असते. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारा की मी माझ्या आयुष्यात काय करत आहे? सतत इतरांकडून, समोरच्यांकडून अपेक्षा ठेवत आहे की स्वतःलाच इतकं सक्षम करत आहे की जेणेकरून माझी किंमत वाढेल? जर उत्तर दुसरं नसेल तर आजपासूनच सुरुवात करा. नवीन काहीतरी स्किल शिका, नवीन नवीन पुस्तकं वाचा, लोकांशी कम्युनिकेशन स्किल वाढवा, डिजिटल स्किल शिका, टाइम मॅनेजमेंट शिका, फायनान्शियल लिटरसी शिका. काहीच नाही तर स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करा. कारण तुमचं फ्युचर हे कोणाच्याही दयेवर किंवा उपकारावर नाही, तर ते तुमच्या डेव्हलपमेंटवरती ठरणार आहे. कसं आहे, गरज पडली तर मदत मागायला लाजू नका. पण मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की आयुष्यभर आधार शोधत राहू नका. स्वतःला इतकं मजबूत करा की ॲक्च्युली इथे जगालाच तुमची गरज वाटली पाहिजे. स्वतःची किंमत वाढवा, स्वतःचा स्वाभिमान जपा, स्वतःवरती काम करा. कारण जेव्हा तुमच्याकडे ह्या जगापेक्षा युनिक, स्पेशल आणि चांगलं काही असेल ना, तेव्हा तुम्हाला अपॉर्च्युनिटीज ह्या शोधाव्या लागणार नाहीत. त्या आपसुकच तुमच्याकडे चालत येतील. आणि अशा वेळी आपोआपच तुमच्या मनामध्ये स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट हा वाढायला लागेल. आणि जेव्हा तुमच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तेव्हा हे जग तुमची दखलच घेत नाही, तर तुम्हाला सन्मानही द्यायला लागतं. सो बिल्ड युअर स्किल, बिल्ड युअर व्हॅल्यू अँड बिल्ड युअर सेल्फ रिस्पेक्ट. कारण ती एक गोष्ट अशी आहे की कोणीही तुम्हाला समोरून आणून देणार नाही, ती तुम्हाला स्वतःमध्येच बिल्ड करावी लागेल. सो तुम्हाला हा सेल्फ इम्प्रूव्हमेंटचा, माइंड हील करणारा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या गोष्टींसाठी लागणारी अशी कोणती गोष्ट आपल्या ऑरामध्ये असावी लागते, मुळात ऑरा म्हणजेच काय हे जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.